महत्त्वाच्या घडामोडींपूर्वी सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लावणारी बातमी भाज्यांच्या दरवाढीबाबतची। मे महिन्यामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे गृहिणींचं बजेट आता कोलमडणार आहे। मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती आहे। लातूरच्या मेथीची जुडी 30 ते 40 रुपयांना विकली जाते, तर मुंबई पुण्यासारख्या शहरात 50 ते 60 रुपये भाव सध्या सुरू आहे। भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र या दरवाढीचा फटका बसतोय। राज्यात अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे अनेक ठिकाणचे बंधारेही ओव्हरफ्लो झालेले आहेत। इकडे जुन्नरमध्ये सुद्धा बंधारा ओव्हरफ्लो झालाय। भाटघरचा बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे। जुन्नर तालुक्यातल्या घाटघरचा फडके बंधारा ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे या भागातील आदिवासी पाड्यांना मोठा दिलासा मिळालाय। तर बंधाऱ्याच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांची गर्दी सुद्धा इथे झाली आहे। मात्र काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं गरजेचं आहे। तसंच पर्यटकांनी देखील आपल्या सुरक्षेची काळजी घेऊन पावसाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात येते। बातमी मुंबई गोवा महामार्गावर अनेक भागामध्ये तडे जातात रस्त्याला, त्याबाबतची। पीर लोटे या भागातही पुलावरच्या रस्त्याला तडे गेलेले आहेत, त्यामुळे इथून प्रवास करणाऱ्यांसाठी हा धोका निर्माण झालेला आहे। पीर लोटे परिसरातल्या पुलावर ही घटना घडलेली आहे। गोव्याकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्यात। कालच मुंबई गोवा महामार्गावरच्या कळंबणी इथे सुद्धा महामार्ग खचला होता, इथे आता दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे। मात्र सध्या पीर लोटे या भागातही आता अशा पद्धतीनं तडे गेल्यामुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा काय होता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते। मार्गच बंद करायला पाहिजे ना सर, म्हणजे हायवेचे ड्रायव्हरला कळवलंय काय करतात का तुम्ही पण साहेब येत आहेत। तर कालपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे। शाळा सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा शिक्षण विभागाकडून प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे अनेक निर्देश शाळांना देण्यात आलेले आहेत। CCTV बंधनकारक करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागानं तातडीनं नव्या आदेशांची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये केली जाते की नाही यावर लक्ष दिले। नव्या आदेशानुसार दिवसभरात विद्यार्थ्यांची 3 वेळा हजेरी घेतली जाणार आहे। गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तात्काळ SMS पाठवला जाईल, ज्यामुळे विद्यार्थी आपला शाळेत नाहीये हे त्यांना लक्षात येईल। तर शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य केलेत। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले। तर विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचना सुद्धा प्रत्येक शाळांना देण्यात आल्या। यानंतर आता बातमी आहे नीट परीक्षेसंदर्भातली। नीटची परीक्षा देऊन वैद्यकीय प्रवेशासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात अभ्यास विद्यार्थी करत असतात, मात्र यातच आता एक धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। नीटमध्ये गुण वाढवण्याचा रेट 87,50,000 असल्याचं पुढे आलेलं आहे। हा धक्कादायक प्रकार राज्यामध्ये घडलेला आहे। अशा पद्धतीचं प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात। केंद्रीय अन्वेषण विभागानं अर्थात CBIने ही कारवाई केलेली आहे। त्यात सोलापुरातल्या क्लास चालक संदीप शहा याच्यावर व्यवहार फायनल करण्याची प्रमुख जबाबदारी होती अशी माहिती आहे। तर संदीप शहा गुण वाढवण्यासाठी म्हणून पालकांकडून 90 लाख रुपये मागायचा आणि तडजोडी अंती 87,50,000 रुपये घेऊन हे प्रकार केले जायचे। CBI कडून आता परीक्षार्थी आणि पालकांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे।
तर आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी म्हणून शिक्षक अनेकदा खोटं बोलत असतात. मात्र आता असं खोटं बोलले तर या शिक्षकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. जर गुरुजी अशा पद्धतीनं खोटं बोलत असेल तर त्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. ग्रामविकास विभागानं त्या संदर्भात निर्देश काढलेले आहेत. दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती जर दिली असेल तर बदली टाळणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांना निलंबित करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. शिक्षकाच्या दिव्यांगत्व आणि आजाराबाबत जर संशय आला तर तपासणी केली जाणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देताना मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करावं लागेल. महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळली तर पडताळणी केली जाईल. स्वयंघोषणापत्रात अनियमितता आढळल्यास शिक्षकांवर गुन्हे दाखल केले जातील. संबंधित शिक्षकांचं निलंबन करून शिस्तभंगविषयक कार्यवाही त्यांच्यावर केली जाणार आहे. परिपत्रकात काय म्हटलंय त्याचे मुद्दे आपण बघतोय. यानंतर एक धक्कादायक बातमी. ऑनलाईन जुगाराचं व्यसन एका व्यक्तीला लागलं आणि त्यापायी त्यानं स्वतःचं अख्खं कुटुंब संपवलं आणि स्वतःही आत्महत्या केलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातली ही घटना आहे. या हृदयद्रावक घटनेमध्ये एका 30 वर्षीय तरुणानं पत्नी आणि 2 वर्षाच्या चिमुरड्याला विष देऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत पंचनामा केलाय. तर ऑनलाईन रम्मी या जुगारामध्ये तो पैसे हरला, त्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर बातमी राजकीय विश्वातून. शिंदे सेनेची बैठक मुक्तगिरीवर पार पडली. यावेळेला एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केलेली आहे. शिंदे सेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची ही बैठक होती. वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या संदर्भात जबाबदाऱ्या सगळ्यांवर सोपवण्यात आलेल्या आहेत. तर या बैठकीमध्ये निधी वाटप आणि नव्या जबाबदाऱ्या नियुक्त्यांवर प्रामुख्यानं चर्चा झाली आहे. अजित पवारांवर सर्व मंत्री नाराज आहेत. मात्र कुणालाही निधी कमी पडणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी यावेळेला दिलंय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे. निधी वाटपावरून शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निधी कमी पडणार नाही असं आश्वासन यावेळेला एकनाथ शिंदे यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती यावेळेला ठरवण्यात आली. तर शिवसेनेच्या मेळाव्यासंदर्भात सर्व मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. विभाग प्रमुख नियुक्त्यांवरून शिवसेनेतील नाराजी नाट्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली. तर शिंदे सेनेचा वर्धापन दिन जवळ येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे जय्यत तयारी यासाठी सुरू आहे. याच संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज वरळीमध्ये या पार्श्वभूमीवर बैठक होते आणि या बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील. दुसरीकडे ठाकरे सेनेचा वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये आमदार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होतोय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तर बातमी आहे नाशिकच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने आता मोठी उलथापालथ होणार आहे त्याबाबतची. ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, देवानंद बिरारी आणि काही माजी नगरसेवकांचा देखील आज भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो, तशी शक्यता वर्तवली जाते. यावेळी बडगुजर यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन होऊ शकतं. नाशिकमधील भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला जाहीर विरोध केलेला आहे. मात्र हा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश आज होऊ शकतो. निश्चितपणे
वरिष्ठ नेत्यांनी काही गोष्टी निश्चितपणाने त्यांना सांगितल्या असतील आणि त्यांची एक भावना होती, तो निश्चितपणाने त्याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही. आपल्याला चित्र स्पष्ट होईल ते भारतीय जनता पार्टी कार्यालयात त्या ठिकाणी किती लोक येतात ते निश्चित तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर पाव खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण बदलापुरात एका ठिकाणी पावात मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळलेला आहे. सुदैवानं वेळीच हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे दुकानदाराला समज देण्यात आलेली. या घटनेमुळे बेकरीमधील अस्वच्छतेचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यानंतर बातमी आहे थेट इराणमधून, कारण इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि हा हल्ला साधा सुद्धा नव्हता, कारण इराणियन स्टेट न्यूज चॅनलमध्ये स्टुडिओतच थेट मिसाईल डागण्यात आलेला आहे आणि यावेळेला लाईव्ह बुलेटिन सुरू असताना हा हल्ला होताच ही न्यूज अँकर थेट जीवाच्या आकांतानं इथून पळालेली दिसते. तेहरानच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत होती आणि त्यावेळेलाच इस्रायलच्या जेट विमानाने मिसाईल डागलं. अचानक हल्ला झाल्यामुळे इराण टीव्हीचं प्रक्षेपणही बंद करण्यात आलंय. यानंतर बातमी अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेबाबतची. या दुर्घटनेतून एकमेव प्रवासी बचावले ते म्हणजे रमेश विश्वकुमार. त्यांचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. आगीचे लोळ, धुराचे लोळ या सगळ्यातून कॉलेजच्या इमारतीतून ते सही सलामत सुटून चालत बाहेर येताना दिसतात. जखमा जरी त्यांना झाल्या असल्या तरी ते बाहेर येताना दिसतात आणि ते गेटमधून बाहेर येत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना ॲम्ब्युलन्सकडे नेलेला आहे. तोच हा व्हिडिओ आहे. यानंतर बातमी एका मारहाणीबाबतची. रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं एका महिलेच्या थेट कानशिलात लगावलेली आहे आणि त्यामागचं कारण आहे या दोघांमध्ये झालेला वाद. या दोघांमध्ये तू गाडी नीट चालवली नाही असं ही महिला म्हणाली आणि त्यानंतर चालक महिलेमध्ये वाद झाला. या महिलेनं चालकाला हेल्मेट परत केलं, मात्र पैसे द्यायला नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं या महिलेच्या कानशिलात लगावली. ही धक्कादायक घटना बंगळुरूतल्या जयानगर भागामध्ये घडली आहे. Put under different sections and police inquiry, because initially no one came forward to give complaint. After coming to know the police, the moment police came to know of the incident, we have secured the victim and we have convinced her to give a complaint. She was not ready to give a complaint, so the complaint is being taken right now. There is nothing concerned with local and this thing. This is an event has taken place, a crime has taken place. We will take action after that. यानंतर आणखी एक धक्कादायक घटना आहे उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये खान कुटुंब हे CNG रिफिल करण्यासाठी म्हणून पेट्रोल पंपवर गेलं होतं. त्यावेळेला तिथे रजनीश कुमार या कर्मचाऱ्यांना कारमधील व्यक्ती एहसान खान आणि त्यांच्या कुटुंबियांना CNG भरायचं असल्यामुळे गाडीतून बाहेर यायला सांगितलं. एहसान खान यांनी नकार दिला आणि त्यानंतर वाद सुरू झाला. त्यात एहसानची मुलगी अरिबा खान गाडीतून उतरली आणि रिव्हॉल्वर काढून तिनं थेट कामगारावर रोखलं आणि इतनी गोलियां मारूंगी की घर वाले पहचान नहीं पाएंगे अशी धमकी त्याला दिली. CCTVत हा सगळा प्रसंग चित्रित झालेला आहे आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. दरम्यान आता यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यानंतर बातमी आहे मोनालिसाबाबतची. चित्रातली मोनालिसा नाही तर महाकुंभ 2025 मध्ये ज्या मोनालिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तिच्याबाबतची. या मोनालिसाचं नशीब एका रात्रीत चमकले. आता तिला पाहून तुम्हाला अंदाजही येणार नाही की ही तीच मोनालिसा आहे.
जी एकेकाळी महाकुंभामध्ये हार विकून आपला उदरनिर्वाह करत होती. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ युट्यूबवर रिलीज झालाय, ज्यामध्ये ती गायक उत्कर्ष सोबत दिसते. तिचं एक गाणं 14 जून रोजी रिलीज झालंय. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. उद्या दुपारी 2:30 वाजता पालखी देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे निघेल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहतील. यंदाचा 340वा पालखी सोहळा आहे. संस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या 500 दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत. कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा. तर वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. 18 जून ते 10 जुलै दरम्यान टोल माफ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलाय. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर टोल माफ करण्यात येणार आहे. वारकरी मानाच्या पालख्या घेऊन जाणारे तसंच भाविक यांच्याकडून टोल घेतला जाणार नसल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळालाय. यानंतर बातम्या टॉप 50. मुंबईत दररोज सरासरी 27 कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. इतर आजारांनी त्रस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळी आजारांसोबतच यंदा मुंबईकरांना कोरोना संसर्ग टाळण्याची गरज आहे. सोशल मीडियावर हिंदवी पाटील रडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पुण्यातल्या विमाननगर परिसरामध्ये हिंदवी पाटील हिचा चहाचा स्टॉल आहे. त्या दुकानाची पाटी पालिका अतिक्रमण विभागानं तोडली आहे. माझ्याच दुकानावर हातोडा का असा प्रश्न उपस्थित करत दुकानावर कारवाई कुणी करायला सांगितली याची माहिती देण्याची मागणी हिंदवीनं केली. अंधेरीमध्ये मरोळ परिसरात इमारतीचं बांधकाम सुरू असताना माती खचली आणि ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आलंय. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मृत कामगार 27 वर्षांचा होता. मुंबई महापालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर जोगेश्वरी पूर्वेत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. भिंत कोसळून संरक्षक जाळी तुटून ढिगारा 2 महिलांवर पडला. त्यामुळे दुर्घटनेत महिला जखमी झाल्या. दोन्ही महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. दरम्यान एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. नवी मुंबईमध्ये ज्वेल्स ऑफ मध्ये एका इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केला. घरगुती वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. जखमी इसमाला तात्काळ डी.वाय. पाटील रुग्णालयामध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. विरारमध्ये महावितरणची चालू रोड लाईन तुटून भीषण स्फोट झालाय. विरारच्या कोपरी नाका परिसरामध्ये रात्री 9च्या सुमाराला ही घटना घडली. आगीचा लूट इतका भीषण होता की नागरिकांची पळापळ झाली. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दुरुस्तीचं काम सुरू केलं. तर संभाजीनगरमध्ये शेतात वायरचा शॉक लागून 2 शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. संध्याकाळी शेतात काम करत असताना तुटलेल्या वायरला दोघे चिटकले. याबाबत सूचना करूनही महावितरण अधिकाऱ्यानं दुर्लक्ष केलं होतं. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
कल्याण डोंबिवली पालिकेनं घनकचरा करात अतिरिक्त शुल्कवाढ केल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. ही करवाढ आणि शुल्कवाढ मागे घेण्यात यावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला. जळगावात महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी फडणवीस आणि महाजनांच्या पोस्टरला काळं फासले. शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. तुळजापूरच्या नळदुर्ग शहरामध्ये 15 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात गाढव मोर्चा काढून पालिका प्रशासनाचा निषेध केलाय. यावेळी हातामध्ये फलक घेत नागरिक सहभागी झाले होते. जालन्यामध्ये एका शेतकऱ्याला पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात शेतकऱ्यांनी आंदोलन करत पोलीस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली. पोलिसांनी शेतकऱ्यांचे आरोप फेटाळलेत. शेतकऱ्याकडे आक्षेपार्ह वस्तू असल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं असा दावा पोलिसांनी केला. शेतकऱ्याचा घामाचा दाम मागायला गेलता. मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतल्या नागरिकांसाठी मेट्रो 5च्या नव्या मार्गाच्या DPRला मंजुरी दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतलाय. मेट्रो 5, मेट्रो 12 आणि मेट्रो 14च्या प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आलाय. रावेर परिवहन आगारातून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या गावातून मागण्या असेल त्यांना बस उपलब्ध करून दिली जाईल. तसेच दरवर्षीप्रमाणे 10 ते 15 बसेस पंढरपूरसाठी देण्यात येतील अशी माहिती रावेर बस आगार प्रमुखांनी दिली आहे. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. नागपूर आणि मिरज दरम्यान 4 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर मिरज विशेष गाडी 4 आणि 5 जुलैला सकाळी 8:50 नागपूरवरून सुटेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 मिरजला पोहोचेल. पंढरपुरात चंद्रभागा नदीवर समांतर पूल उभारण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली. मावळमधील पूल दुर्घटनेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचा मुद्दा समोर आलाय. इथला जुना दगडी पूल हा धोकादायक आहे, त्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक बंद करण्यात आली. बदलापूरच्या करवईमध्ये एका व्यक्तीनं विकत घेतलेल्या पावात मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळलाय. सुदैवानं वेळीच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, त्यामुळे दुकानदाराला समज देण्यात आली. मात्र या प्रकारानं बेकरीतल्या अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबईत उंच इमारतींमध्ये लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यासाठी अग्निशमन दलानं 68 मीटर उंचीच्या शिडीची 4 वाहनं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही वाहन निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. अग्निशमन दलाला या वाहनांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बदलापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्यात. असाच पाऊस सुरू राहिला तर उल्हास नदी धोक्याची पातळी गाठेल अशी शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून उरण तालुक्यामध्ये चांगला पाऊस झालाय. त्यामुळे उरण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या
रानसई धरणाच्या पातळीत 103 फुटांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे 2 दिवस असणारी पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून घेण्यात आला. डॅम आहे, डॅमवरून पाण्याचा विसर्ग होतोय. आता सुंदर लोक एन्जॉय करतायत आणि इकडनं वरती जायचं विसर्ग होतोय संपूर्ण वरती. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील पादचारी पुलावर पावसाच्या धारा लागल्यात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना पावसात भिजतच रेल्वे स्टेशन गाठावं लागते. तिकीट घराच्या शेजारी पावसाचं पाणी गळते. हे सर्व पाणी पादचारी पुलावरच साचते. त्यामुळे प्रवासी घसरून पडण्याची भीतीही व्यक्त केली जाते. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं ही पाणी गळती बंद करावी अशी मागणी प्रवाशांनी केली. रत्नागिरीमध्ये संगमेश्वरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मागजन बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. तब्बल 13 तास मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी होतं. गड नदीला पूर आल्यामुळे बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं. यानंतर ब्रेकिंग न्यूज आहे. इराणनं सोमवारी इस्रायलवर केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये अमेरिकी आणि त्यांच्या दूतावासावरही परिणाम झालाय. तेल अवीवमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीच्या काही भागात मोठं नुकसान झालं. हल्ल्यानंतर दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. טרוריסטים על הגלז ביץ' מצועד הביתה, אני עוד לא יודע तेल מה אני הולך अवीवमध्ये לראות. अमेरिकेच्या दूतावासाच्या इमारतीचं यात नुकसान झालेलं आहे. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झालेली नाहीये. अमेरिकेच्या दूतावासावर इस्रायलकडून हल्ला करण्यात आला. טרוריסטים על त्यामुळे הגלז आता ביץ' ट्रम्प यावर מצועד काय הביתה, אני עוד לא יודע מה אני निर्णय הולך लראות. घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अमेरिकेचं वाटेल. दूतावास आहे, त्याची इमारत आणि या इमारतीचं काय काय नुकसान झालंय ते या दृश्यांमध्ये दिसतंय. मात्र טרוריסטים על הגלז दूतावासातल्या ביץ' सर्व מצועד अमेरिकनांनी הביתה, אני עוד לא יודע מה אני सुरक्षित הולך ठिकाणी थांबावं असा सल्ला अमेरिकेकडून देण्यात आलाय. לראות. What the f...